एक स्पेशल रिझन होतं, स्पेशल माणसासाठी उतरलोय. काय झालं नक्की? तरी काय बोलला तुझ्या कानात येऊन? अरे आम्ही बसलेलो जस्ट आणि योगेशचा अचानक माझ्या इकडे असं तोंड आलं, बोलतो अरे तो 1 तास नुसता बसला आणि गाडी निघायच्या टायमावर उतरलाय. परत गेलो, जागा शोधल्या, पण काहीच फायदा नाही झाला त्याचा. मॉर्निंग मित्रांनो, आपला व्लॉग आता आपण सुरू करतोय. आज आपण चाललोय वेट एन्जॉयला आपल्या 6 नगांसोबत. त्यातला एक नग माझ्यासोबत आहे, जो प्रत्येक वेळी सकाळी सकाळी माझ्यासोबत नेहमी असतो. कसं वाटतं शिलू आपल्याला आज वेट एन्जॉयसाठी? चांगलं वाटतं. आणि आम्हाला आता नेहमीप्रमाणे पहिले आल्यामुळे लोकांची तिकीट काढायची जबाबदारी मिळालेली आहे, जे सौभाग्य आम्हाला प्रत्येक वेळी प्राप्त होत असतं. त्याबद्दल आपल्याला शिलू काय म्हणायचं आहे? काय जेव्हा पैसे मिळाले बस झाले. बुरा लगता है भाई, आप लोग भी जानते हो यार. मैंने आज तक किसी के वीडियो में बुरा कमेंट नहीं किया है भाई. प्लीज यार, मेरे भी वीडियो में गलत कमेंट मत कीजिए प्लीज भाई. आपला दुसरा नग आलेला आहे ऋषी भैया. कसं वाटतंय सर तुम्हाला? अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना. तिसरा नग आलेला आहे मिस्टर रोहन माने. आणि हे असे काय कपडे काय आहेत हे नक्की? पप्पांसारखे कपडे घालून आलेले, पप्पांचे चोरलेले आहेत कपडे साहेबांनी. आणि साहेब आपल्याला बोलले 4 तासापूर्वी की मी निघालोय घरातून. अरे कहना क्या चाहते हो? चौथे नग योगेश गायकवाड आलेले आहेत. योगेश गायकवाडांचं आगमन. बहुत तेज हो रहा है. हे आपले 6वे नग शेवटचे मिस्टर आदित्य गजब बेइज्जती है. वाबळे, माझा मामाचा मुलगा. काय आदित्य, कसं वाटतंय? वेट एन्जॉय चाललाय. 20 मिनिटापासून उभा आहे तुमच्यासारखा एक पिशवी घेऊन अशी. शिव्या घालू नकोस येडे आहे, फॅमिली व्लॉग आहे. कंट्रोल कंट्रोल. आता आपलं नाश्ता चालू आहे इथे, झालाय. आता इकडून आपण जाऊ मस्तपैकी बसमध्ये चढायला. हम्पीच असेल. उद्या सकाळी 6ला उठायचं, काय पण करू. मग आपण हा पॉईंट बघू, तो पॉईंट बघू. कोण सकाळी निर्जर ना? हा, ओके. हा, निर्जर 9:30ला बेड मध्ये मी त्याला लाथा घालतोय. निर्जर मीच उठलेलो पहिले. खोटा नको बोलू. 6ला जागा असेल तो. हे सगळं तुमच्या बनवायची काम आहे. 5ला जागा असायचा. झूठ बोल रहा है. गोव्याला काय वेगळं केलं? मला वाटलं सकाळी 5 वाजता जाऊन उठून आपण सकाळी सनराईज बघायला जाऊया. फक्त बजबज येते योगाची. 10 वाजता विचारत होता सनराईज बघायची. सनराईज स्वप्नात दिसला. मी जुना होतो, 5 मी होतो. तुम्हाला काय बोलायचंय का साहेब? नाही, तो नीच माणूस. खाने का कोई भी सामान लेकर बाइक में मत आइए. अगर आपके पास खाने का कुछ भी हो, अपने अपने बैगेज रूम पे या गाड़ियों में रखवा दीजिए. अपने अपने बैग के चेंज खोल कर रखिए प्लीज. बॅग मध्ये साईडला चला. आपण इकडून बघू शकतो इथं जर उभं राहिलं तर मी ट्रीट देणार आणि आडवं पडलं तर माने देणार ट्रीट. झालं. चीटिंग करता है तू. चीटिंग करता है तू. आडवं पडलं उभं राहिलं तर मी देणार, आडवं पडलं तर शिरू देणार. चल रे, जबरदस्ती द्यायची ती. हा चला, शिलू आणि माने देणार एकत्र मिळून. नाही ते पाण्याचा विषय नाही, त्या बाटलीचा इश्यू आहे. पाणी टाकतो. कर. फिजिक्स शिकलाय की नाही? किती होती? हा माणूस आहे. अरे बाप रे, ये तो धोती खोल रहा है. 12:30 बजे.
दोपहर 3:30 बजे। ओके, तर आता आपला आजचा दिवस मस्तपैकी एन्जॉय करण्यात गेलेला आहे. सगळे आता फुल टायर्ड आहेत. और अभी तो रुको, क्लायमॅक्स अभी बाकी. ट्रेन मध्ये आपण आता चढलेलो, ठीक आहे. आम्ही ह्या ट्रेन मध्ये चढलेलो, बाजूलाच ट्रेन आहे, अजून निघाली पण नाहीये. तर योगी अचानक आमच्याकडे येतो आणि बोलतो की रुको जरा, सबर करो, बोला धक्का बुक्की नहीं करने का, आराम से लेने का. हाँ, काय झालं नक्की. काय बोलला तुझ्या कानाची? अरे आम्ही बसलेलो जस्ट आणि योगेचा अचानक माझ्या इकडे असं तोंड आलं, बोलतो अरे मी अर्ध्या तासाच्या ट्रेनने येऊ का, मला हगायला आली. मग मी फक्त काहीच न करता मी पहिले हसलो कारण ते निडेड होतं. तो 1 तास नुसता बसला आणि गाडी निघाली टायमावर उतरलाय. आम्ही वडापाव खाल्ले, भजीपाव खाल्ले, तेव्हा त्यांना हगायला आले. त्याला हगायला कधी आले, जेव्हा ट्रेन निघणार होती. ती आमची ट्रेन ज्याच्यात आम्ही बसलो होतो तासभर. त्याच्यानंतर योगा बोलला जागा, आम्ही पुण्यात गेलो, जागा शोधल्या, पण काहीच फायदा नाही झाला त्याचा. One eternity later. योग्या आता कसं वाटतंय? काय झालं योग्या, का उतरलास तू असा अचानक एकदम घाई गडबडीत. ते जाऊ दे, ठीक आहे, तुला हगायला आलेली म्हणून तू उतरलास. माने काय करतो तुझ्यासोबत. माने मला असं टाळी द्यायला आला, चल म्हणलं. मला वाटलं माने घ्यायला आलाय, मला वाटलं माने थांबला एकटाच. मग माने म्हणलं थांब, मी तुझी बडबड ऐकून हगवण आली मला. इमोशनल सपोर्ट देणे गेला. इमोशनल सपोर्ट हागून देतो आपला भाऊ. वा, एवढं स्वच्छ होतं ना. कर्जती स्टेशनला आला तर तुम्ही जरूर हगायला या. पण आली प्रेशर. मी जाऊन येतो. जाऊन येणार असेल तर जाऊन शी आली ना तुला. शी 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 ते सू मला शी. ओके, सो अशा प्रकारे आपला वेट एन्जॉयचा ब्लॉग संपलेला आहे. आणि आय टेल यू द रिझन व्हाय आय एम ओपनिंग दिस चॅनल. खूप वर्षांपासून आपले मित्रमंडळी, आप्तेष्ट मंडळी सांगत होते की बाबा एक ब्लॉगिंगचा चॅनल चालू कर, तिकडे ब्लॉगिंग कर, बडबड कर, तुझी आम्हाला आवडते बडबड ऐकायला. त्यांच्या या विचारांना आपण मान देऊन हे ब्लॉगिंगचं चॅनल सुरू करतोय. आणि मेन रिझन असं आहे की जिकडे कुठे मी फिरतोय, जिकडे कुठे मी ट्रॅव्हल करतोय, भटकंती करतोय, ज्यांच्यासोबत करतोय, ज्या काय मेमरीज आहेत त्या सगळ्या कुठेतरी एका ठिकाणी सेव्ह करून ठेवायच्या आहेत. म्हणजे त्यांच्या घरच्यांना, माझ्या घरच्यांना किंवा जे कोण आप्तेष्ट मंडळी आहेत त्यांना ते अनुभवता येईल आमच्या थ्रू. सो त्यासाठी हे मेन ब्लॉगिंगचं चॅनल सुरू करतोय, ज्याचं नाव असेल निर्झर्स मेमरी वर्ल्ड. आणि हां, बस दॅट्स इट. सो दॅट बिंग सेड, दिस वॉज निर्झर सायनिंग ऑफ फ्रॉम निर्झर्स मेमरी वर्ल्ड. भेटूया नेक्स्ट टाइम. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया.